निवडणुकीच्या कार्यालयामध्ये निवडणुकीचं कार्यालय जे झालेलं आहे ते कुणाकुणाचं झालं मला तर माहीत नाही. माझं तर तिथं त्या ठिकाणी नाही. हा म्हणजे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे नगर परिषदेचा लोकांच्यासाठी विकासासाठी जो या व्यापारी किंवा हॉटेलच्या माध्यमातून जो कर नगर परिषदेला मिळाला पाहिजे तो कर कशा प्रकारे थकीत केल्यानंतर कशा प्रकारे त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट केला जातो एक जिवंत उदाहरण त्या ठिकाणी आहे. रजततंत्री हॉटेल्सचे जे मालक आहेत त्या ठिकाणचे त्यांचं त्या ठिकाणी रविवार पेठमध्ये त्यांचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये त्यांचं कर थकलेलं आहे आणि ज्या इन्स्टिट्यूटमध्ये कर थकलेलं आहे त्याच ठिकाणी विद्यमान खासदारांचं ऑफिस त्या ठिकाणी केलं जातं. याचा अर्थ स्पष्ट होतो की कुठेतरी नगर परिषद आणि ह्यामध्ये कुठेतरी साठलोटं त्या ठिकाणी आहे. असे बरेचसे काही गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. काही राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत गरिबांना त्या ठिकाणी घर बांधून देण्याच्या काही योजना आहेत त्याची व्यवस्थितपणे माहिती माझ्या हातामध्ये आता नाही आहे. ती मी हो नगर परिषदेमध्ये हे आहेत. उलट ते माझ्यापेक्षा जास्त उत्तर देऊ शकतील परंतु वस्तुस्थिती आहे पण त्याच्या हातामध्ये माझ्याकडे व्यवस्थितपणे कागदपत्र आले नाही न आल्यामुळे मी स्पष्टपणे त्या ठिकाणी बोललो नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यात लोएस्ट टेंडर असणाऱ्या व्यक्तीला ते त्या ठिकाणी न देता हायेस्ट असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी देण्यात आलं. किंबहुना त्या ठिकाणी बार्गेनिंग झालेलं नाही आहे. कुठल्याही मोठ्या योजनेच्या माध्यमातून ज्या वेळेला टेंडरिंग होतं त्यावेळेला कुठंतरी लोएस्ट आणि गुड परफॉर्मन्स असणाऱ्या लोकांमध्ये थोडीशी बार्गेनिंग त्या ठिकाणी होते परंतु ह्या स्पेसिफिक प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे बार्गेनिंग झालेलं नाही हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं. आता काय आमचं ठरलंय बरोबर आहे. आता सगळ्यांचंच ठरलंय आणि त्याच्यामध्ये टॅगलाईन मला वाटतं मिशी आहे आणि टोपी आहे. त्याच्यामुळे सामान्य माणूस जो बोलू शकत नाही तो ह्या व्हॉट्सअपच्या असणाऱ्या स्टेटसच्या माध्यमातून कुठेतरी आपली भावना व्यक्त करतोय आणि चांगल्या लोकांनी ते व्यक्त करायला सुरुवात केली. सामान्य माणूस करत असेल परंतु चांगले जे सुशिक्षित लोक आहेत एज्युकेटेड क्वालिफाईड लोक आहेत सातारमध्ये कराडमध्ये वाईमध्ये पाचगणी महाबळेश्वरमध्ये हे बऱ्यापैकी लोक बोलताना एकच बोलतात आमचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे 23 एप्रिलला जे काय ठरलंय ते 23 मेला उघडकीस होईल. आता कॉलर चांगली का मिशी चांगली ते तुम्ही ठरवा. तुम्ही स्वतः कॉलर असं जर टाईट करून चालायला लागलं तर लोक तुम्हाला चुकीच्या माध्यमातून हाक मारतील. पण मिशी जर तुम्ही पिळ लावून फिरत बसलात तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परिवारातली मंडळी मित्रमंडळी म्हणतीलच अरे वा काय मस्त मिशी आहे का मर्दासारखा दिसतोस. त्याच्यात आता जुळासारखी उपमा दिली तर ज्याने उपमा दिली त्याला तरी डोक्याला अक्कल पाहिजे की जुळं कसं आणि मिशा कसं. मर्दाची शान आहे मिशी ठेवणं म्हणजे मिशी पण ठेवणं मर्दाची शान आहे आणि दाढी ठेवणं तर त्याच्यापेक्षा जास्त शान आहे. मिशी आणि दाढी कॉम्बिनेशन हिट होईल. काही आमदार काही प्रमुख नेते आपल्या संपर्कात आहेत त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत काय नेमकी गणित आहे कोणी सांगितलं मला तर कोणी दिसलं नाही मला तर कोणी भेटलं नाही. गेले 2 ते 3 आठवडे मी सातत्याने लोकांशी कामं करतो लोकांना भेटतो. शेतकऱ्यांची भूमिका गावकऱ्यांची भूमिका विकासाची भूमिका लोकांपर्यंत मांडतोय. माझ्या कुठल्याही प्रवासामध्ये कोणी मला आपण उल्लेख केल्याप्रमाणे व्यक्ती भेटलेली नाही आहे. माझ्या मागे शुभेच्छा बऱ्याच लोकांच्या आहेत ही गोष्ट खरी आहे. मला काही लोकांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रावरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला आशीर्वाद दिलेले आहेत. त्याच्यामुळे तो आशीर्वाद आणि ते शुभेच्छा डिस्क्लोज केल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटत नाही. शिवेंद्रराजेचीच फक्त नाही बऱ्याच लोकांची आहे. फक्त शिवेंद्रराजेच का नाही असं काही नाही. टॅगलाईन असते एखादी दाढी असणं चांगलं आहे. एखादा दाढी शोभते एखादा मिशी शोभते. आता विदाउट दाढी आणि विदाउट मिशी न शोभणारी व्यक्तिमत्व वेगळे आहेत. जी शोभते तीच मी तुम्हाला सांगितलं ना. मी त्या डीलमध्ये नव्हतो मला काही कल्पना नाही.
जे डीलमध्ये होते ते त्यांनाच माहीत असेल, मी तर काय डीलमध्ये नव्हतो. सीसीटीव्ही पण बंद होते सगळे आणि झटपट झालं सगळं. कदाचित तुमच्याकडे आलं पण असेल माहिती. नाही, एवढं मला कल्पना नाही. आले माहिती योग्य वेळेस आम्ही सांगू. आता ही वेळ आहे सांगायची. सांगणार नाही. निवडणूक झाल्यावर. उद्याच्याला पोलखोल होईल ना. आता तवा गरज मारून ना आठवडा तुम्ही. नाही, नाही, मुख्यमंत्री उद्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर हे काही मोजकेच मुद्दे घेणार आहोत. सातारकरांच्या शहराच्या असणारे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहणार आहेत. ज्या नगर परिषदेच्या माध्यमातून लोकांच्या घनकचरा, लोकांच्याकडनं कर गोळा करून जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर या साताराच्या सिटीच्या असणाऱ्या लोकांमध्ये दिलं गेलं पाहिजे, ते दिलं गेलं जात नाही. ह्याच्यामुळे जे काय होणार, कारण नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री हे दोन्ही खाती साहेबांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या समोरच दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं बरं आहे. मगाशी एक आपण मुद्दा उपस्थित केला की आपल्याबरोबर जे आणखी कॉन्टेस्टंट आहेत आपल्या विरोधातले चुकले म्हणून एक अर्ज दिला होता आणि तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला होता, तो पोलीस स्टेशनपर्यंत आला, पण पुढं काही झालं नाही. म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतंय की दहशत आहे त्या उमेदवारावरती? मला असंच वाटतं की मी तो अर्ज वाचला. त्या अर्ज वाचल्यानंतर बिचुकलेंनी जे काही स्वतःचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मांडल्यानंतर निवडणूक आयोगाने ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावी, SP ना पत्र दिलेलं आहे, पूर्णपणे त्या ठिकाणी चौकशी करावी. परंतु अद्याप मी काल माहिती घेतली तर अद्याप काही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की खासदारांचे जवळची माणसं उमेदवाराला उचलून घेऊन जातात, त्याच्याकडनं जबरदस्तीनं काय जे काय केलं त्याने ते मी वाचले, पण ते तुम्हालाही माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. परंतु अशा गोरगरिबांना धमकावून देऊन अशा प्रकारे निवडणुकीमध्ये जे प्रेशर टॅक्टिक्स केलं जातं हे योग्य नाही. ह्याच्यावरती कारवाई होणं फार गरजेचं आहे.